ज्याचे आरमार त्याचा समुद्र. कोण कुठून हजारो मैल दूरवरनं माणसं येतात. आमच्या हक्काच्या जमिनीला, आमच्या हक्काच्या समुद्र किनाऱ्यांना, आमच्या हक्काच्या समुद्राला स्वतःचं बटीक बनवतात. वर आम्हाला सांगतात, की या पाण्यामध्ये तुम्हाला उतरायचा अधिकार नाही. या नद्यांमध्ये तुम्हाला उतरायचा अधिकार नाही. जर तुम्हाला यामध्ये उतरायचं असेल, तर याच्यासाठी तुम्हाला आमचे परवाने घ्यावे लागतील. आणि आपली माणसं हे सारं निमूटपणे सहन करतात. कारण लहानपणापासनं एका शिकवणीने मनावरती अगदी खोलवर घर करून ठेवले. ती शिकवण ही, की कोणीतरी अवतारी पुरुष जन्माला येईल आणि जन्मोजन्मीच्या दुःखातून आपली सुटका करेल आणि आपल्यावरचा अन्याय हा नाहीसा करेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनीच हा विचार आपल्या मनात धरला असता, तर आज घडीला स्वराज्य उभं राहिलं असतं, की समुद्राच्या फेसाळत्या लाटांमध्ये मराठ्यांच्या डौलकाठ्या अभिमानाने डोलल्या असत्या. झालं असं काहीच नसतं. परंतु ते घडलं. त्या काळी धर्माने सिंधुबंदी सारखा कायदा या दरम्यानवरती लादलेला असताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी या बंदीला धुडकावून लावत ज्याचा आरमार त्याचे समुद्र ही शिकवण इथल्या माणसांमध्ये रुजवली आणि माणसं महाराजांसोबत उभी राहून इतिहास घडवती झाली. प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येक बोलीचालीचा माणूस येऊन जोडला गेला. तेव्हा कुठं 8 फेब्रुवारी 1665 या दिवशी 85 गलबत घेऊन राजांनी स्वतः आरमाराचे नेतृत्व करत आपल्या जहाजांना कर्नाटक प्रांतातील बसरूरचा किनारा दाखवला आणि त्या बसरूरच्या किनाऱ्याने तेव्हा पाहिला तो मराठ्यांचा दराराच. महाराजांनी आपल्या आयुष्यात जी एकमेव आरमारी मोहीम केली, या मोहिमेचा श्रीगणेशा झाला तो 8 फेब्रुवारी 1665 या दिवशी. धन्यवाद.